मी आज त्याला भेटायला आलो. सकाळी त्यांनी अगोदर दोघांनाच भेटणार असं सांगितलं. म्हणजे लोकशाहीमध्ये दोघांनाच का नाही म्हणजे काल तुम्ही दोघे म्हणजे बरोबर आहे. तुम्ही आज वेळ दिल्यानंतर आमच्या महाविकास आघाडीतील पत्रक कोणाचं आहे? आमच्या स्वाक्षरीचं आहे. पत्रावर स्वाक्षरी आहे माननीय शरद पवार साहेब, पत्रावर स्वाक्षरी आहे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, पत्रावर स्वाक्षरी आहे माननीय राजसाहेब ठाकरे, पत्रावर स्वाक्षरी आहे माननीय हर्षवर्धन सपकाळ, पत्रावर स्वाक्षरी आहे जयंत पाटील दांडे, सुभाष दांडे, पक्षावर आणखीन त्या आमच्या अजित नवले, या सगळ्यांच्या स्वाक्षरी आहेत. आम्ही प्रातिनिधित्व करतोय. खरं तर निव्वळ पक्षाचं नाही तर महाराष्ट्रातील खऱ्या मतदारांचं प्रतिनिधित्व करायला आलो आणि खऱ्या मतदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे, इतरांना नाही, हे सांगण्यासाठी आलो. पण त्यांच्याकडनं असा कुठलाही प्रतिसाद, सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही की आपण ह्यामध्ये लक्ष घालू आणि आम्ही काही करू. तर ते पळवाटा काढत होते बरेचशा. त्या पळवाटावरून अनिल देसाईंनी त्यांना काय खडसवायचं ते खडसवलं आणि सांगितलं सुद्धा की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत आलेलो आहोत, नवीन नाही आम्हाला. फॉर्म नंबर 6, 7, 8 सगळे पाठ झालेले आहेत आता आम्हाला. तर ते सगळं करून सुद्धा तुमचे अधिकारी कारवाई करत नाही, म्हणूनच तुमच्याकडे आलेलो आहे. तुम्ही त्यांना त्यांच्या मग ते त्यांचाच अधिकार आहे, त्यांनी करायला पाहिजे. म्हणून देशामध्ये लोकशाही कशी धोक्यात आहे त्याचं मूळ कुठं आहे ते इथून सुरुवात होतं. ते मूळ इथूनच सुरुवात होतं. त्याचं द्योतक आजच्या बैठकीत आमच्या नजरेस आलेला आहे. धन्यवाद. एक प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः निवडून आले, तुम्ही अनिल देसाई तुम्ही निवडून आलात, तर तुमच्या वेळी सुद्धा मतदार याद्या होत्या, दुबार मतदार नोंदणी होती, मग आज तुम्ही का आक्षेप? पहिली गोष्ट लक्षात घ्या, आम्ही निवडून आलो तेव्हा सुद्धा आम्ही या संदर्भात जे काही दुबारवर गदारोळ आहे ना, हा गदारोळ कधी सुरू झाला? लोकसभेत जेव्हा भारतीय जनता पक्षानं सपाटून मार खाल्ला आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी हा जो काही प्रकार केला, म्हणून तुम्ही विसरू नका, मी सुरुवात पण त्यांनीच केली होती. 46 लाख लोकांनी मतदान केलं 5च्या नंतर आणि मग 73 लाख. मग ते 5च्या नंतरच्या संदर्भात सुद्धा आम्ही विचारलेलं आहे. तेव्हा हास्यास्पद उत्तर दिलं होतं, महिलांची प्रायव्हसी डिस्टर्ब होईल म्हणून आम्ही तुम्हाला व्हिडिओ क्लिप देऊ शकत नाही. आम्ही बघितलं 5च्या नंतर गर्दी होती ना, आम्हाला द्या. हे विसरता कसं तुम्ही? सगळा गदारोळ 2024च्या विधानसभेनंतर फार मोठ्या, अगदी पूर्वी घडलंच नाही असं म्हणणार नाही, पण फार मोठ्या प्रमाणात तो तेव्हा घडला. त्याच्या असंख्य पुरावे, असंख्य पराभूत, अगदी जिंकलेल्या आमदारांनी पण सांगितलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका गावामध्ये मार्कडवाडी त्या गावामध्ये बॅलेटने मतदान घ्यायचं ठरलं, जिंकलेलं उमेदवारांनी ठरलं. म्हणजे जिंकलो असतो तरी ते बघायचं, कारण त्या गावातल्या लोकांनी सांगितलं आम्ही इतरांना कुणालाही मतदान केलेलं नाही, इथं होऊ द्या. मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरने निवडणूक घ्यायची मतदान घ्यायचं ठरवलं, तेव्हा त्याला विरोध केला गेला, त्याला करू दिलं नाही. कशाचं द्योतक आहे? तुम्ही CCTV फुटेज का देत नाही? कशाचं द्योतक आहे? 73 लाख लोकांनी कसं मतदान केलं, नोंदणी केली. आणि आता तुम्हाला कळतंय की बरोबर आदित्यजींनी पण दाखवलं, घसेटर हलवाई, मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानावर 127 लोक, हे सगळं आहे. मला वाटतं तो एक मुद्दे आम्ही एवढंच सांगतो मला त्याच्यामधला पहिला मुद्दा असा आहे, कॉपी मला तिची प्रतच देतो आम्ही, इंग्रजीमध्ये आहे, दिसत नाही आहे बरोबर, डोळ्यावरच्या लाईटने आणखी लपडत नाही. 24च्या जनरल इलेक्शनमध्ये लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये जेव्हा झाल्या त्या दोन्ही निवडणुकीमध्ये असं लक्षात आलेलं आहे की दुबार मतदार प्रचंड प्रमाणात नोंदले गेलेले आहेत. हा दुबार मतदाराचा पहिला मुद्दा आहे आणि म्हणून जी दुबार नावं आहेत ती त्यामधून दूर करावीत, ही पहिली मागणी आहे. त्याच्यामध्ये दुसरी मागणी आहे, आत्ता नवीन यादी प्रसारित व्हायची आहे, त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक उमेदवार म्हणजे जुलैचं जरी कट ऑफ डेट दिली तर आम्ही म्हटलं ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण जुलैच्या नंतर होईल त्यांनाही मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांची नावं नोंदणी जमायला पाहिजे, अशी मागणी याच्यामध्ये केलेली आहे. आता आणखीन एक ह्या सगळ्या संदर्भातलं डबल रजिस्ट्रेशन दुबार ते दिलं, हे 18 वर्षाचं झाला. आणखीन एक मुद्दा आहे, लोकल बॉडीच्या इलेक्शनचं सांगितलं ना, 18 वर्ष आहे की 18 वर्षाच्या वरच्या मुलांचा मुद्दा आहे. आता हे सगळे मुद्दे आम्ही व्हीव्हीपॅट तुम्ही वापरणार नाही का बरं? का व्हीव्हीपॅट नाही वापरत? म्हणजे
इतक्या लबाड्या करण्याचा सगळा मार्ग शोधून ठेवलेला आहे. आणि अलीकडे व्हीव्हीपॅट बद्दलचा सुद्धा शोध कसा लावलाय लोकांनी पाहिजे. बरं, माझा आणखीन एक सगळा प्रश्न आहे तुम्हाला, याच्या पलीकडे जातो. ईव्हीएम मशीनबद्दल आम्ही ओरडाओरड केली का भाजपने केली होती? भाजपच्या सगळ्या नेत्यांचं माझ्याकडे आहे, दाखवून तुम्हाला. अगदी मोदी साहेबांपासून अडवाणींपासून आहे माझ्याकडे की ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे होतात. ते आम्ही नाही बनवलो. तो आमच्या मुलूंचा भोंगा तर सारखा बोलत होता ना. विसरलात का तुम्ही सगळेजण? तेही लक्षात घेतलं पाहिजे. असे मुद्दे सगळे आहेत. राज्य निवडणूक आयोगाची आज 4 वाजता परिषद आहे. तुम्ही आज भेटलेले आहात, मतदार याद्या दुरुस्त नाही आहेत, तरी या निवडणुका होतील का असं दिसतंय सध्या तरी? मला असं वाटतं तर त्याच्यावर आम्ही सर्व पक्षीय नेते एकत्र बसून याचा निर्णय घेतील, कोणतं पुढचं पाऊल उचलायचं. आज आम्ही सन्मानगाराने संविधान मार्गाने इथं येऊन भेटलो आणि त्यांना सगळं जे सांगितलेलं आहे. आता ते काय करतात ते पाहायला पाहिजे. ते नाही केलं तर काय करतात. तर भव्य आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येईल. दोघं एकत्र असल्याशिवाय बोलतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडी एकत्र येईल याची सुरुवात आहे का? तुम्ही दिल्लीमध्ये जी भेट घेतलेली, तो प्रश्न वेगळा आहे ना. आज कशाला आलो ते बघ ना. हा, आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातल्या खऱ्या मतदारांना सन्मान मिळावा, खोटे मतदार जे घुसवले गेलेले आहेत असं आमचं संपूर्ण मत आहे महाराष्ट्राच्या जनतेचा. आणि ते संपूर्ण जे बोगस मतदान आहे ते काढलं जावं, मतदार याद्या शुद्ध कराव्यात, निकोप असाव्यात आणि त्या पूर्णपणे शुद्धीकरण झाल्यानंतर आमच्याकडे याव्यात आणि त्यानंतर निवडणुका घ्याव्यात. यासाठी आम्ही सन्माननीय आताचे जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना भेटायला आलो होतो. एकंदरीत चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार आणि दुसरे 2 चंदू साहेब आणि जोशी साहेब. पण एकंदरीत आम्ही भेटल्यानंतर आमचा पूर्ण भ्रमनिराश झालेला आहे. म्हणजे एका बाजूला आई जेऊ घालीना बाप भीक मागू देईन अशी परिस्थिती आहे. इकडचं आमच्या तिकडचे कमिशनर जे दोन्ही आहेत, चोकलिंगम आणि दिनेश वाघमारे, ते इकडच्या कमिशनवर ढकलतात, इकडचा कमिशनर तिकडच्या कमिशनवर ढकलतोय. या असं ढकलाढकली करून कुठल्या परिस्थितीमध्ये हे दबावाखाली काम करतायत असं पूर्णपणे आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर साहेब जे होते, ज्ञानेश साहेब, हे एक प्रकारे आम्हाला डिक्टेशन देत होते, ज्ञान आम्हाला देत होते. ते आम्ही कशासाठी आलो होतो की जे चुकीचा भोंगळ कारभार चालू आहे तो कारभार सुधारावा, त्याच्या सुधारणा व्हावी. निवडणुका घ्यायला आम्ही तयार आहोत, आमची तयारी आहे. पण त्या याद्या शुद्ध करून निवडणुका घ्या एवढीच आमची मागणी होती साधी. पण आणि ती मागणी होती. शिवाय SSR करावा, ही दुसरी मागणी आहे. व्हीव्हीपॅट या कंपल्सरी असल्याच पाहिजेत अशी आमची मागणी होती. पण त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी कुठलेही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला नाही. एकंदरीत आम्हाला असं चित्र दिसलंय की हे निवडणूक आयोग हा संपूर्ण लोकांना फसवण्याचं काम करते आणि सरकारच्या दबावाखाली काम करते. ते आमच्या निदर्शनास आलेलं आहे. विरोध कसा दर्शवणार आहे? कारण की राज्य निवडणूक आयोगाची आता पत्रकार परिषद आहे आणि आता डेट अनाऊन्स होते. मला असं वाटतं की आता आम्ही जे अरविंद सावंत साहेबांनी सांगितलं, आता आम्ही जाऊन मुंबईत भेटणारच आहोत. भेटल्यानंतर सगळ्या पक्षप्रमुखांची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये नंतर काय व्हायचा तो निर्णय करू, त्याला होऊन जाईल. पूर्णपणे भ्रमनिराश झालेला आहे असं तुम्ही म्हणाले आहात. पुढची पावलं काय असतील? म्हणूनच सांगितलं की शेवटी पक्षप्रमुख म्हणून जी बैठक होईल त्याच्यावरती पूर्ण निर्णय घेण्यात येईल. महत्त्वाचा एक मुद्दा इथे मला मांडायचा आहे की राज्य निवडणूक आयोग जे आहे ती निवडणूक या केंद्रीय आयोगाने बनवलेल्या वोटर यादीवरच करणार आहे. या यादीमधल्या डिस्क्रिपन्सीज ज्या आहेत त्या लक्षात आणून दिल्या, पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारजी कुठलीही गोष्ट ऐकायला तयार नव्हते. त्यांच्यासमोर पुराव्यानिशी सगळं सांगितलं तरी ते सांगत होते की आमच्याकडे तुम्हाला इथे काही सोल्युशन मिळणार नाही, आम्ही जनरल इलेक्शनला पाहू. पण याद्या तुमच्याच वापरल्या जाणार असतील आणि हेच यादी जर असेल जी लोकसभेनंतर तुम्ही गडबड केलेली आहे, तर त्या यादीवर जर निवडणुका होणार असेल तर त्या निष्पक्ष निवडणूक होणार नाही असं लक्षात आणून दिल्यानंतरही अनिल देसाई साहेबांसोबत हे आर्ग्युमेंट त्यांनी केलं, ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे आम्हाला पूर्णपणे आता खात्री झालेली आहे की निष्पक्ष निवडणुका होणार नाही. अब मैं आपके सामने मैं आज अभी हिंदी में बात रखता हूँ. हमारा डेलीगेशन, सर्वपक्षीय डेलीगेशन हमने आज